नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। राज्यभरातील तमाम शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी आपण समोर घेऊन आलो आहोत। जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत असाल किंवा अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईची व पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा संपलेली आहे। राज्य शासनाने निधी वाटपाच्या हालचालींना प्रचंड वेग दिला आहे। आजच्या या 9 मिनिटांच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण अत्यंत सविस्तररित्या पाहून घेणार आहोत। नमो शेतकरीचे 2000 रुपये एकत्र का मिळणार, 9वा आणि 10वा हप्ता मिळून खात्यात 4000 रुपये कसे येणार, पीएम किसान प्लस नमो शेतकरी योजनेचे एकूण 6000 रुपयाचा लाभ शेतकऱ्यांना नेमका कसा मिळणार, पीक विमा व नुकसान भरपाई हेक्टरी 12 ते 18,000 रुपयांपर्यंतची रक्कम नेमकी कोणाला देण्यात येणार, पहिले प्राधान्य कोणत्या जिल्ह्यांना मिळणार, मराठवाडा आणि विदर्भातील कोणत्या भागात वाटप सुरू झाले आहे, पैसे मिळवण्यासाठीची 2 अत्यंत महत्त्वाची कामे कोणती आहेत, खात्यावर अडचण येऊ नये म्हणून त्वरित नेमके काय करावे। व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण आहे, त्यामुळे कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा शेतीविषयक अचूक माहितीसाठी लगेच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता अनेक दिवसांपासून प्रलंबित होता। त्यानंतर आता 10व्या हप्त्याची वेळही जवळ आली आहे। कृषी विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार प्रशासकीय विलंब भरून काढण्यासाठी राज्य शासन दोन्ही हप्ते एकत्र एकाच वेळी वितरित करण्याच्या तयारीत आहे। हप्त्यांची विभागणी 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असे मिळून थेट 4000 रुपये एकाच वेळी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील। डीबीटी प्रणाली म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा सर्व निधी थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रणालीद्वारे वर्ग केला जाईल। शासनाने मंजुरी देऊन निधी रिलीज केल्यावर अवघ्या 30 ते 35 मिनिटांच्या आत हा पैसा बँक खात्यावर जमा होतो। पीएम किसान योजनेची जोड केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा आगामी हप्ता 2000 रुपये देखील याच कालावधीत जमा होण्याची दाट शक्यता आहे। याचाच अर्थ असा की राज्य व केंद्र या दोन्ही योजनांचे मिळून शेतकऱ्यांना एकाच टप्प्यात 6000 रुपयाचा मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। केवळ सन्मान निधीच नाही तर गेल्या हंगामात ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, सततचा पाऊस किंवा पुरामुळे प्रचंड नुकसान झाले होते त्यांच्यासाठी मोठा दिलासा समोर आला आहे। नुकसान भरपाईचे स्वरूप नुकसानीच्या तीव्रतेनुसार प्रति हेक्टरी 12 ते 15,000 रुपयांपर्यंतची रक्कम शासकीय मदत मंजूर करण्यात आली आहे। अग्रिम पीक विमा, खरीप हंगामातील पीक विम्याची भरपाई अनेक मंडळांमध्ये प्रति हेक्टरी 17 ते 18,000 रुपयांपर्यंतच्या रकमा निश्चित केल्या गेल्या आहेत। राज्य शासनाचा हिस्सा मंजूर पीक विम्यांकडे राज्य शासनाचा जो विमा हप्त्यांचा हिस्सा प्रलंबित होता त्याला मंजुरी देण्यात कंपन्यांना निधी वितरित केला गेला आहे। यामुळे आता कंपन्या थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवत आहेत। हा निधी वाटप संपूर्ण राज्यातील एकाच दिवशी न होता टप्प्याटप्प्याने महसूल मंडळानिहाय केला जात आहे। पहिला टप्पा मराठवाडा व विदर्भ या जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीची तीव्रता सर्वाधिक होती त्या भागांना पहिले प्राधान्य दिले जात आहे। लातूर व धाराशिव जिल्ह्यातील बाधित मंडळमधील याद्या अंतिम झाल्या असून नमो शेतकरीचे व नुकसान भरपाईचे पैसे खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा हिस्सा मंजूर झाला असून बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र उर्वरित जिल्ह्यांच्या पात्र लाभार्थी याद्यांची पडताळणी पूर्ण झाली असून पुढील टप्प्यामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील। शेतकरी बांधवांनो, निधी मंजूर असूनही अनेकदा तांत्रिक त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे पैसे परत जातात किंवा अडकतात। असे घडू नये म्हणून खालील त्वरित कामे तपासून घ्या। पहिले महत्त्वाचे काम म्हणजे बँक खाते आधार सीडेल। तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि त्यावर ऍक्टिव्ह असणे बंधनकारक आहे। केवळ खाते उघडताना आधार देणे पुरेसे नसते, बँकेत जाऊन माझे खाते डीबीटी साठी मॅप करा असा अर्ज देणे आवश्यक असते।
बँकेशी जोडलेले मोबाईल नंबर सुरू असावा, जेणेकरून पैसे जमा झाल्याचा मेसेज तात्काळ तुमच्या मोबाईलवर येऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे KYC प्रमाणीकरण. जर तुमची KYC अपूर्ण असेल तर तात्काळ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक अंगठ्याद्वारे KYC पूर्ण करून घ्या. जर आधारशी मोबाईल नंबर लिंक असेल तर PM किसान किंवा नमो शेतकरी पोर्टलवर जाऊन घरबसल्या OTP द्वारे तुम्ही KYC पूर्ण करू शकता. पैसे नेमके कधी येणार? मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनुसार या निधी वाटपाची अंतिम प्रक्रिया सुरू झाली असून येत्या काही दिवसात किंवा चालू महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत बहुतांश पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी थेट वर्ग केला जाईल. अधिकृत शासन निर्णय जारी होताच त्याची प्रत आणि सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर लगेचच दिली जाईल. तुमची प्रतिक्रिया व समस्या, तुमच्या बँक खात्यात यापूर्वी हप्ता जमा केव्हा झाला होता, पीक विम्याचा क्लेम किंवा KYC करताना अडचण येत आहे का? तुमच्या गावाचे आणि जिल्ह्याचे नाव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या भागातील नेमकी अपडेट आम्ही देऊ शकतो. माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या गावातील सर्व शेतकरी WhatsApp ग्रुपवर शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.